कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल बाळा, तू आजींना आराम करू दे आता, चला। आजी मी आराम करा आणि काय लागले तर मला सांगा। तू आजींना औषध दिलं ना? हो बाबा, आता बघ ते सकाळपर्यंत बरं होते का नाही ते। हां, व्हेरी गुड। पण बाळा ऐक ना, आपली खोली आता साफ करायची, त्यामुळे तू आजचे दिवस दीप्या मामा आणि मोमाच्या रूम मध्ये जाऊ। हां हो बाबा। मोना चालेल ना आजचे दिवस? हो अर्जुन दादा, असं का विचारताय? अहो काहीच हरकत नाहीये। आणि हा छोटे सरकार, आज ना मी तुम्हाला चटकिनीची गोष्ट सांगते। हा चला चला, पळा 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 पळा। बस बस बस। जी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं। बोला ना। त्याचं काय पुयाजी? तुम्ही जेव्हापासून घरात आलाय ना, तेव्हापासून घरात काय ना काहीतरी घडतंय हो। अर्जुन, नक्की काय म्हणायचंय तुला? बघा ना बापू, म्हणजे भुयाजी घरात आले आहेत तेव्हापासून अमोल सकाळचा उठतोय, गायब होतोय, कधी रात्रीचाच गायब होतोय। आज काय तर ती मिरचीची धुरी जळली घरामध्ये। साहेब पण मी कुठं काय केलंय तर? मी कुठं म्हणतोय की तुम्ही काय केलंय म्हणून? मी फक्त एवढं म्हणतोय की इथून पुढं तुम्ही मला माझ्या घरात अरे म्हातारा माणूस आहेस, असं का बोलतोय तू? कदम, माझा पण विचार करा ना जरा, विश्वास ठेवा माझ्यावर। भुयाजी, मला माफ करा, पण उद्या सकाळी उठायचं, बोजा बिस्तारा घ्यायचा आणि निघायचं इथून। अर्जुन, अरे ठीक आहे ना सगळं, असं अचानक काय? बापू, अर्जुनने निर्णय घेतलाय। अहो मॅडम, पण मी काय केलं नाही हो। माझी काय चूक आहे सांगा बरं। मी आपली 2 वेळेच्या आज्ञेला हो काय। पुयाजी प्लीज, अहो हे सगळं ऐकून झालंय माझं। आणि भुयाजी बघा, मला तुमच्याबरोबर वाईट नाही वागायचं, त्यामुळे उद्या सकाळी उठा आणि गपचूप निघा। आणि जर नाही निघाला तुम्ही, तर मला तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आहे ना, नाईलाज होईल। काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।